तर मंडळी आज दीपपूजन आहे, म्हणजे गतावारी अमावस्या सोबत दीपपूजन सुद्धा होतं. तर संध्याकाळ झाल्यानंतर श्वेताने ते दीपपूजनाची सुरुवात केली आहे. आणि हे आमचे स्वामी गणपती बाप्पा, शंकर भगवान, विठ्ठल माऊली, कृष्ण भगवान, पावनादेवी माता, मॉप कोण कोण आहेत आमच्या मनात. आणि हे श्वेताचे दिवंगत वडील, यांच्या आम्ही नेहमी पाया पडतो. आणि ही आहे श्वेता, एक आई. फॅन नाही बंद केलाय मी. हो, पहिले इथे तर पूजा करायला पाहिजे ना, जरा हळद कुंकू. अच्छा, असं असतं काय? बाहेर आहे ना. आणि हे आमचे राजवीर सर. राजवीर आहे होय, तो एक पाय काय केलं तुझं? हा काय रे? छोनी लांब राहा बेटा. छोनी म्हणजे काय? छोनीच अरे पाय बघ खय गेलो. सुनो 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 मागे. तर जी लावशी वांगडा बसलो पूजेक, पाय आत गे, लोक बघतात असतले आपणाक म्हणतली काय तो राजवीर असो. कसो रे तू? ताट बस, ताट बस. या झालो ताट. बाकीचे दिवे असे मावळते मावळते कसे झाले? वाती छोट्या झाल्या. नाही, तूप घट्ट आहे ना ते. अच्छा. टॅलेंट रे. आपण गेल्या वर्षी पण केलेलं आठवते का? राजवीर तेव्हा छोटू होता. पण ते इथे नव्हतं केलं. इथेच केलं. हा काय? स्वामी माऊली सगळ्यांना छान सुबुद्धी द्या. नानू कुठे आहेत? नानू कुठे आहेत? नानू तिकडे आहेत. अच्छा, तुम्ही हात जोडा. हात जोडा. बाप्पा बाप्पा करा. करा बाप्पा. हे ठेवा, हे ठेवा. हात जोडा, हात जोडा, हात जोडा. हा तू घे, पण आधी बाप्पा तर हे कर. खाली ठेव ना. इथे ठेव, इथे ठेव, अरे इथे ठेव. बाप्पा. ए बाई, बाप्पा कशी करते? बाप्पा कर. बाप्पा. हा, गणपती बाप्पा मोरया. मोरया. मंगलमूर्ती मोरया. पावनादेवी माते की जय. अरे वा. श्री स्वामी समर्थ महाराज की. हा, नानू पण नानू ओम दत्ताचिले ओम. स्वामी कुठे आहेत? स्वामी इकडे इथे. आहेत. आणि नानू कुठे आहेत माझ्या शोनीचे? नानू कुठे आहेत? नानू कुठे आहेत बुवा? ना, बरं, ओके. हा, कळलं. तो म्हणा आता हे काय करता? आले पल्ली. पप्पा, माझ्या सोनाला छान उदंड आणि निरोगी आयुष्य दे. सोनाला छान मोठं कर. आम्हाला भोलानाथ बघायचंय. हे माझ्या राजवीर कडून ओवाळणी. थँक्यू. थू 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 थू. इल्या मेल्याची आतल्या बाहेरची. तू 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 तू. सगळ्यांना शुभ सकाळ. ही आहे फोंडाघाट बाजारपेठ आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी म्हणजे ठरल्याप्रमाणे माझी सकाळ लवकर झाली. सगळं फ्रेशन अप झालं आणि आज सॅटर्डे आहे, श्वेताला सुट्टी आहे, सो ती आराम करते, उशिरा उठणार होती. राजीव पण झोपला आहे. मग त्यांना असंच ठेवून, गुड मॉर्निंग काका, त्यांना असंच ठेवलं आहे. आणि आता इले हेरी करू. बंटी दादाकडे आंबोळी आणि चटणी छान मिळते, इडलीसुद्धा छान करतो, पावभाजी छान करतो. सो त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे, त्यामुळे त्याच्याकडे नाश्ता करायची मजा वेगळीच. काकी काहीतरी विचार करता, गण विचारता. चला एक आंबोळी खाऊया आणि श्वेताला आणि राजीवला पार्सल नेऊया. आई पप्पा आले की बंटी दादाकडे नाश्ता करतात शक्यतो, जर फोंड्यात खायचं असेल त्यांना. नवीन घेतली, नवीन सायकल.
खूप दिवसांनंतर असा कडकडीत निमार पाऊस गावला. कारण पावसात इकडच्या साईडला आमच्याकडे ऊन बघणं म्हणजे खूप कठीण होऊन जातं जर पाऊस लागत असेल तर. आणि जवळजवळ 4-5 दिवसानंतर असं ताट ऊन बघतंय जसं मे महिन्यात पडतं तसं. जरा फ्रेश वाटतंय वातावरण आता. आणि आत्ताची गावात माणसं नाही. उद्या नाही, परवाच ना. हो, परवा नागपंचमी आहे, तर तेव्हा जरा माणसं दिसली तर बाहेर. बाकी आता माणसं आपण गावतली गणपती तेव्हा आपलं कोकण सगळं भरून जातलो. तोपर्यंत ही शेती अशीच दिसतली, ही रिकामी रस्ते दिसतले आणि आम्ही दिसतलो बस. दहीहंडी कोण कोण येतला ठाण्यात जरा कमेंट करून सांगा. यंदा मी दहीहंडी घेतलोय गजानन वडापाव जवळ, मनसेची अंडी. तर मंडळी मी आता आलो सँडविच रिपीसच्या घराजवळ. हे सँडविच रिपीसचं घर आहे आणि हे त्याच्या चुलत काकांचं घर आहे. हे त्यांनी डेव्हलप केलं आहे आणि त्यांना सांगतोय की द्या पर्यटनासाठी. मस्त नजारा आहे घरासमोर आहे बघा. आणि कोणाकोणाला आवडेल इथे पर्यटनाला यायला, जर तुम्हाला या गॅलरीत आणि या घरात राहायला भेटत असेल तर. आणि आपल्याकडे वाटाडे आहेत वाट दाखवणारे. हा सँडीचा मोठा भाऊ आणि ते मांजरीने पिल्लं घातली आहेत. हाय, काय नाव आहे तुझं बाबू? हा बाबू, तुझं काय नाव आहे? हाय, संदीपकडे पाठवू काय तुका? येऊ पळाली. तर श्रावणाचा 3रा दिवस आहे आणि जय गणेश भाऊ इथे खेकड्याला फोडणी देत आहेत. तरीच नाही पाहायला श्रावण आजपर्यंत. मुंबईत असते पाळलं, आता नाही. आता इथे येऊन 2-3 वर्ष पाळलं. हा. पण आता इच्छा झाली तर खायचं. असा नाही तर काय होतं श्रावणात, समोर नाही. श्रावण पाहायला काही खेकडे पुढ्यात येऊन चिडवतात. हा, खावा खावा. बरोबर ना. तर यांनी एक कुर्ले आणले आणि काही ना तरी धरून. मनाक वाटलं बाई ते हे नाही काढलं तू. हे बाई हे ते बंड्याक आवडतं. ते काढायचं आणि ज्यांचं श्रावण त्यांनी स्किपच करा. आता डायरेक्ट फोडणी बिंडी देऊन झाल्यावर रेडी झाला काय दाखवते यांनी कसा केला ना. खाऊन तर सांगू शकत नाही. हात लावू काय नाही हा. नमस्कार, मी अनिकेत रासून गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत आहे. 12 वाजून गेलेत आणि आता आपण हिला वाड्याकडे. लास्ट टाइम आपण काजूची बाग दाखवलेली, तिथे आपण मी पप्पांनी मिळून रान मारलेलं. आता आपण थंय जात आहोत. सगळ्यात इथे रान किती मेला बघूचा आणि सोबतच आपल्याला वय करायची, कारण ना बरीचशी सांबर मंडळी. आता सांबर किती जणांना माहीत नाही. ज्यांची शिंगं मोठी असतात, गाईसारखी असतात, हरणासारखी, ते मोठे मोठे सांबर आपल्या या जंगलात आहेत आणि ते काय करतात, खाली येतात आणि शिंगांना खा झाली की त्या फांद्यांना खाजून त्या फांद्या मोडून टाकतात. आता गेले 4 वर्षाची मेहनत आहे त्या झाडांपाठी, तर अशीच तर त्यांना मरून देणार नाही. तर आता बंड्या आणि जय गणेशला सोबतीला घेऊन आले मत्तीला आणि आता आम्ही सगळे मिळून वय करणार आहे. ती वय कशा पद्धतीने करणार आहे ते बघायचं आहे. आणि अजून आपल्याला रानात काय काय करता येतं ते पण दाखवते. SP शाईन ह्याच्यासारखी साईलसारखी. कितीला गेली? 114. ओके. मग आता पार्टी संध्याकाळी किती वाजता तरी? 7-8. सुट्टी किती दिवस आहे? 4 दिवस. तर लास्ट टाइम रान मारलेलं तेव्हा हे बघा, ही वाट क्लिअर व्हावी म्हणून इथे पण रान मारून गेलेलो. तर जेवढं मारलं तेवढंच मेलं आहे. आजूबाजूचं तसंच आहे बघा. आज ओ भाई साहेब, सगळ्यात मेला. वा, मेला तर मेला, विरघळायला पण कटकटत नाही. आता बघा झाडं कशी क्लिअर दिसतात. ही बघा काज मस्त उंच गेली. ही एक काज. एका बिचारीक शापूच केले नाही. हा काजी घाबरली. जगा बाय, मरू नकोस. ही बरी आहे. तुरे गेले. पंडे बरे झालेत ना काजी? ती चिकाटली काय पप्पांनी बांधलेली? नाही, खायची बांधलेली असती. हा, ही बाई चिकाटली. माती लावलं ना? हो. शाप मोडलेली. शाप जगली ती. आता काय नाही. आता काय नाही. म्हणजे ऑपरेशन झालं गेला पण शिर्यांमुळे घातल्यानं नाही. काय बघलास पावलट? रान मस्त मारलंय ना वंड्या. उन्हाळला.
हय उन्हाळला आणि ह्यानं गेला हा बोललो न ऐकायची सवय आहेत एनर्जी वाचवाच येता अजून घरीच नाही अजून घरी नाही एस्केलेटरवर पाय नीट नाही पडलाय अजून. पडत नाही बरोबर आहे. हो ये घे तो पैसे हातान 2 हातान दाबलंच का झाला दोंड नसलं तर बाजूक तर म्हणजे आता 4 वाजले, जेवायला घरी आलं आणि आईने इथे ही वाटणाची बटाट्याची भाजी, पप्पांनी इथे मिरच्या राहिल्यात गरम गरम, बाहेर थंडगार पाऊस आणि आईने इथे ही कढी केली आहे. जेव केव्हा आज काम जरा स्लो आहे, जेवलोय 4:30 वाजलेत. आता हे समोर जे जंगल दिसतंय ना हे साफ करायचा विचार आहे, बघूया पप्पा काय म्हणतात तसा. तर म्हणजे आज दिवसभर पाऊसच आहे, धोधो पावसात आम्ही सगळे काम करतोय. मी छत्री घेऊन करतोय, याने रेनकोट घातलाय, पप्पाने रेनकोट घातलाय आणि समोरचा जो पॅसेज बघताय हे सगळं जंगल होतं. म्हणजे इथे सगळं रानच वाढलेलं, मोठी मोठी बारकी बारकी झाडं होती, रानमोड वनस्पती असते ती होती. हे बघा हे असं असं कसं गच्च आहे, छत्री खोलली की आईला मच्छर जावता. तर आता हे एवढं सगळं आम्ही तिघांनी साफ केलं आहे, आजूबाजूने वय करून घेतली आहे. तिकडे पण ते गच्च जाम केलं आहे, म्हणजे त्याच्या पुढची पण जागा आमचीच आहे, पण आता पुरता तिथेच जाम केलं आहे कारण त्याच्या पुढे काय करायचं नाही. आता जी काय झाडं लावायची ती पप्पा उभा आहे तो कोपरा, हा समोरचा एक कोपरा आणि उरलेली ह्या कोपऱ्यात रिकामी जागा आहे तिथे. हां आता हे सगळं मोकळं झालं की हा एकत्र प्लॉट बघा किती मोठा दिसेल. थँक्यू यार, पप्पा दमले माझे. तर काट्यांची झावळ तोडताना जयगणेशच्या डाव्या हातात बघू शकता एक छोटी मेडकी आहे. एका काय म्हणतात ते का एका काय म्हणतात नाही नाही तुझ्या हातात आहे का काय म्हणतात, गेचकी गेचकी गकी गेचकी, म्हणजे काटे हात लावायची गरज नाही, असं तुम्ही एका हाताने दाबून तुम्हाला हवं तसं तुम्ही तोडून घेऊ शकता. आणि यांचं सगळ्यांचं बालपण इथे गावीच गेल्यामुळे हे सगळे खूप जास्त ओव्हरपटाईत आहेत हे सुद्धा. आणि बघू शकता आता जागा केवढी मोठी वाटते आपली, हे बघा. आणि इथून सरळ वरपर्यंत म्हणजे डोंगर, अर्धा डोंगर आपली जागा आहे आणि इथे वरती जो कोपरा आहे तो आपला आहे, काजूचं झाड आहे आणि हा खालचा कोपरा आपला काजूच्या बागेचा आणि तिकडे आपली शेतजमीन आहे, तिथं तुम्हाला माहितीच आहे. जागा मोपा येवा काय करूचं असलं तर वय रे, जागा मोपा म्हटलं आमची, जागेचं तोटा नाही. शेतातल्या घरी आल्यानंतर जिमला वगैरे गेलो आणि दिवस संपला. आता सकाळ झाली आहे, श्वेता इथे कांदे पोहे करते. काय काय घातलं शेतात? राई, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची. मिरची जरा जास्त नाही घातली? जास्त बनवणार आहे ना. अच्छा, किती जणांचं आहे? आपण 3-5 जण. बरं, त्यानंतर काय घालायचं यात? कांदा, थोडंसं हिंग घालायचं, हां. कांदा घालायचा, बटाटे ऑप्शनल आहेत पण आम्हाला आवडतात बटाटे पोहे, त्यामुळे आम्ही बटाटेसुद्धा घालतो. आणि मटार हवे असतील तर मटार, नाहीतर मग शेंगदाणे. आणि सगळं झालं, बटाटे छान शिजले की मग पोहे घालायचे सगळ्यात शेवटी. आणि हळद, हळद, मीठ. हळद फोडणीतच घालायची. हळद, मीठ, थोडीशी साखर. साखर घालते तू? मला नाही आवडत पण ठीक आहे, घालते. घालतात, खाणारे खातात. हां, माझी मम्मी तर उपमा पोहे सगळंच साखर घालते. बिकॉज युअर मॉम इज गोड. हो. तर आता कांदे पोहे खाऊया आणि मांडावर जाऊया, जरा अशी कधी साफसफाई आहे. विचार करतोय आमच्या साहेबांना घेऊन जायचं, पण अजून सकाळच्या प्राप्तविधी आवरल्या नाहीत, त्यामुळे आम्ही होल्डवर आहे. कर ना लवकर. तर मित्रांनो, कांदे पोहे रेडी झालेत, कांदे पोहे खायला या. आणि आमच्या सरांसाठी श्वेता बनवते खास पॅनकेक. त्याला लिंबू चाटायचं आहे, बघा मजा बघा. आता असं नाही बाबा, हे बघ. परत एकदा
लिंबू खाणार होतं तर म्हणजे गुड मॉर्निंग पुन्हा एकदा. आता आपण इलाव मांडावर, इथे आमचा गणपती बसतो आणि आपले सगळे सण हयच साजरे होतात. पर्सनली कोणाच्या घराकडे काय साजरा होत नाही, सगळा जा काय होत तर आमचा ह्या मेन देवघरात होता. आणि आजूबाजू रान वाढलेला त्या बघा, हे सगळा रान आता आपल्या मशीनीने कापूचा. ही आपली मशीन आणली आपण घरून, पेट्रोल घेऊन येलं आहे. आणि आजूबाजूचा जागा आहे आता हाताने नडूचा, म्हणजे हाताने काढायचा आहे. आणि सगळ्यात जास्त घाण तिकडे झाली आहे टॉयलेट बाथरूमजवळ, त्या साईडला एकदमच गच्च झालं आहे. सो ते जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आता गणपतीक सगळे येतले तेव्हा माझ्यासारखी ये जा होतं. हे बघा हे रान बघू शकतोस किती वाढलं, कमरेच्या वर गेला. खरी कमरे बरोबर. ती जास्वंद लावलेली ती खाय लावला जो तुम्ही नव्हताच, मग आता कापताना गावली तर येते पप्पांना आणि संजू काकाला. हा काका गुड मॉर्निंग. नाही मी खाऊन आलोय, कांदे पोहे पाठवले. बरे आहेत संजू काका, आवडले? 30 रुपये प्लेट. हा तर एक अर्धा तास झाला हे इथलं एवढं सगळं साफ झालंय, बाथरूमकडचं आणि या साईडचं हे सगळं साफ झालंय. आता जरा ती वादी कमी पडलेली, ती कशी बशी आम्ही दोघांनी फिट केली परत. रोजचं काम नसल्यामुळे पटकन लक्षात नाही येत आधी. तिकडचं सगळंच बाकी आहे. संजू काका तिकडे हाताने नडतोय, मी पप्पांच्या हाताखाली हेल्पिंग हँड आहे. आणि आता थोडं टाकीचं काम निघालं, टाकीला क्रॅक गेलं आहे, पण होईल. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं काम होईल. त्यानंतर मग टाकी रिपेअर करून आपल्याला आपण फोंड्यात जिथे राहतो तिकडच्या घराजवळच रान मारायचं आहे, ते मग मी मारेन. तर पप्पा आमची चहा करतायत. ओके, तर मांडावरचं बऱ्यापैकी साफ झालेलं आहे. आता ते तिकडे जे उरलं आहे ना, ते फिरकवीचा सीन आहे किंवा मग रान मारायचं औषध वगैरे, कारण मशिनीची टाकी लिकेज आहे. त्यामुळे आता तिला आधी दाखवणं गरजेचं आहे. आणि बेल्ट आम्ही ॲडजस्ट करून लावलेलं, त्यामुळे पप्पांचा खांदा दुखतो. आणि खाली काय नाही घातलं म्हणून मी नाही धरला, नाहीतर धोंडे सगळे पायाक लागतले. तिकडे गेल्यानंतर ट्रॅक वगैरे काय ते जीन्स जुनी घालायला लागेल. पप्पा इथे मारणार ही कन्फर्म होतं म्हणून मी काही घालून नव्हतं आलो. मला फक्त रान मारायचं होतं, इथपर्यंत मारून घेतलं आहे. ऊन लागले त्यामुळे ते बघा तिकडे आता ते हळूहळू लालसर पडत चाललं आहे, हिरवं गवत. म्हणजे ते गळून पडेल, पण इथलं बाकीच राहील. मग राजादा बोलले तुला पंप देतो, मग तिकडचं काय ते उरलं आहे ते आपली जबाबदारी. आता जाऊया फोंड्याला आणि मशिनीचं रिपेअरचं काम करूया. म्हणजे 1000 रुपयाचा फटको हा. तुरा भारी आहे का? काय केलं जेवायला? तुमची फरमाईश होती ते सगळं. काय बाबा बाबा बाबा, पुऱ्या, अजून पिवळ्या बटाट्याची भाजी, गोडी डाळ, आळू वडी. हो हो, कमाल बाबा. तर मंडळी मी बसले आता जेवू, फायनली जेवू केव्हा. आणि आळूवड्या पण छान कुरकुरीत दिसत आहेत. मला बोलायचं आहे. हा, तुम्हाला काय बोलायचं आहे का सर? काय खायचं आहे यातलं? हे खायचंय, भाकरी खायची, मग काय पुरी खायची आहे? हा, वाव,
काढले. तर दिवसाचे काम व्यवस्थेला तर नाही झालं कारण मशीन रिपेअर नाही झाली. रात्रीचे 8 वाजलेत आणि राजीव आणि श्वेता आता शॉपिंगला आलेत. घराच्या सामानाची थोडीशी शॉपिंग करायची त्यांना. म्हटलं घ्या काय घेता येते. असं बसलाय बघा. हाय बेबी. जाईल तिथे काय काढू शकत. नुकडे दे. घे 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 घे. ते नाही ते लागलं तिकडे कुठे ए माऊ. ती माऊ आली आई. नाही काय घेऊ देऊच तुका. आणि दोघे येले. दादाकडे म्हणत आज गर्दीच गर्दी. येवा तो बघ आप तुमका बघल्यान काय आपच करता तो आधी. आप आप तुम्ही शॉपिंगला इलाज का हे का बघू गेला. अर्धा तास झाला दुकानात येऊन कायच नाही घेतलाय. काय काय घेतलं तुझ्याकडून आम्ही. एक कढई. बॉक्स वगैरे नको असेल हा बिना बॉक्सचा दे ना परत तो आणि फेकू त्रास. कढई आणि काय घेतलं शेता. कढई नॉनस्टिक तवा पावभाजी स्मॅशर बस एवढाच. 3 वस्तू. 1 तास काढून आम्ही एवढाच घेतला. आणि कधी फोंड्यात आलात तर पोरे दादा प्रमोद स्टील म्हणून दुकान असेल स्टँडच्या समोर. कोकण रत्न अमृततुल्य चहाच्या समोर आपल्या दादाचं दुकान आहे. कधी आलात गणपतीत फोंड्या बिंड्यात तर दादाकडनं नक्की शॉपिंग करा. माझं नाव सांगितलं तर 10% डिस्काउंट. नक्कीच. थँक्यू. ए सीता गीता किती आहे तू. अजून 8वीला जा. फोंड्यात आलो आणि पारकर दादांकडे नाही आलो असं होत नाही. दाढी श्रावण नाही रे बाबा रात्री करायची. वेळ नाही. ओके तर उद्या नागपंचमी म्हणून हे लाहे घेतलंय. आता गुळ लाहे आणि काय ठेवतो दादा. शेंगदाणे ठेवणारे ठेवतात गुळाबरोबर. याला 500ची नोट दे ना दादा खेळायला. कसला खेळतो बघ. तर म्हणजे आत्ताच घरी आलोय. रात्रीचे 9 वाजले. आता काय व्हिडिओ अपलोड करायला जमणार नाही पण एडिट करून ठेवेन. आणि गेले 2 दिवस आपण कायनू मैनू बघतो म्हणजे शेतातली कामं बघतो. त्यानंतर गणपतीची पूर्वतयारी सुरुवात झाली. म्हणजे एकदा नागपंचमी सरली की त्यानंतर गणपतीची सुरुवात होताच इकडे कोकणात. आजूबाजूची साफसफाई पुढे काय करूचा त्याची तयारी शॉपिंग अजून काय काय आणूचा घरात त्या सगळ्या बघूचा असता हैल्या लोकांना. तसंच मुंबईत पण असू शकतं. असं मुंबईतल्या गणपतीचा मला जास्त अनुभव नाही कारण जेव्हा जेव्हा गणपती येतात तेव्हा आम्ही गावाकच येलो. त्यामुळं आमका हैलीच थोडी जास्त. आणि सगळ्यात जास्त मोठा गणेशोत्सव जो कुठे साजरा होतो तो कोकणात किंवा मग मुंबईत लालबाग बिलबाग साईडला. तिथे एक गणपती बाप्पा म्हणजे सण. तर आपली ही काजूच्या बागेतली साफसफाई त्यानंतर मांडावरची साफसफाई आणि आमच्या फॅमिलीसोबतची ही छोटीशी शॉपिंग इतकंच व्हिडिओ होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अजूनही पटरी अशी रुळावली असं म्हणणार नाही. खूप मागे आहे मी. तिथपर्यंत पोचायला मला खूप स्ट्रगल करायला लागणार आहे. खूप म्हणजे सहनशक्तीची सीमा ओलांडली जाईल कदाचित. पण मी हरणार नाही. मी थांबणार नाही. मी करत राहणार. आणि तुम्ही सगळे सपोर्टला असंच. तोपर्यंत बरेच जण मसाला मागत आहेत पण लिमिटेड स्टॉक होता सो मसाला नाही आहे. इकडे तिकडे माझ्याकडे अजून पण 5-6 किलो आहे. ते क्वचित असं रेअर कोणी मेसेज केला तर देतो आहे. नाही असं नाही पण तेवढंच आहे. तुम्हाला हवं असेल तर उद्याच्या व्हिडिओत जेव्हा अपलोड होईल तेव्हा रात्री लगेच मेसेज करा. बाकी मोदक पीठ आपण अवेलेबल करायला सुरुवात केली आहे. वडेपीठ कुळीत पीठ घावणे पीठ उकडा तांदूळ काजू अशा सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला हव्या असतील तर माझा नंबर आहे 7738002260. या नंबरला व्हॉट्सअप करून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि अजून काय सांगू. ठीक आहे बाकीच्या गोष्टी प्री प्लॅन आहेत पण त्या आता नाही सांगत. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा. चॅनल नाही असेल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय टेक केअर. काळजी घ्या सोयीन राहा. श्रावणाचा आजचा माझा 4था दिवस सक्सेसफुल. जाऊ हॅलो राजवीर. हॅलो चला जाऊया. तुम्ही चला उठा. हॅलो
हॅलो राजवीर हाय. हाय नाही लक्ष नाही. हाय हॅलो 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 हॅलो